हॅलो मित्रांनो, मराठी टेक चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. राशन कार्ड 2024 ई-के-वाय-सी स्टेटस कसे चेक करायचे ते बघण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलचे प्ले स्टोर ओपन करून घेऊया. मग तिथे मेरा राशन हे टाईप करून आपण इन्स्टॉल करून घ्या. मी पहिलेच इन्स्टॉल केलेला आहे मित्रांनो, आणि तिथे अलाव येईल ते अलाव करून घ्या. मग मित्रांनो, आपण बघू शकता तिथे पंजीकरण, लाभ की जानकारी, आसपास की राशन की दुकानें, ONORC राज्य, लाभार्थी लेनदेन, लाभार्थी पात्रता, आधार सीडिंग प्रतिक्रिया, लॉगिन, PFS प्रतिक्रिया हे आपण आता बघू शकतो. मित्रांनो, आपल्याला आता आधार सीडिंग चेक करायचे आहे, तर आपण आधार सीडिंग याच्यावर क्लिक करून राशन कार्ड नंबर किंवा आधार कार्ड नंबर या दोन नंबरने आपल्याला पाहता येतो. त्यासाठी मी आधार कार्ड नंबर यूज करून मित्रांनो ते बघण्यासाठी माझा आधार कार्ड नंबर टाकून घेतो आणि मग सबमिट बटनेवर क्लिक करून आता बघू शकता आपण आपला आधार सीडिंग झाला आहे की नाही. मूल राज्य, मूल जिला, योजना, राज्य का कार्ड नंबर, दुकान की संख्या, स्थिति कैसे है, सदस्य का नाम दिखने को मिलता है. पूर्ण जेवढे असेल तेवढे आधार सीडिंग त्याच्यात बघायचं मित्रांनो. आधार सीडिंगमध्ये यस 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 जर नो असेल तर त्या व्यक्तीचं आधार सीडिंग झालेलं नाही, तर त्यांना राशन दुकानदाराकडे जाऊन आधार सीडिंग करून घ्यावं लागतं मित्रांनो. आणि जेव्हा आपण आधार सीडिंग करून घेऊ तेव्हा आपलं स्टेटस यस येईल मित्रांनो. तर अशा तऱ्हेने आपण राशन आधार सीडिंग चेक करून घेतले मित्रांनो. जर आपल्याला माहिती नसेल की आपल्याला अन्नधान्य किती मिळतात ते माहिती करण्यासाठी आपण याच ॲपचा उपयोग करून आपण बघू शकतो की आपल्याला कडधान्य व धान्य किती मिळते ते बघण्यासाठी लाभ की जानकारी या बटनावर क्लिक करून आधार कार्ड किंवा राशन कार्ड नंबर टाकून आपण बघू शकता व सबमिट क्लिक करून तिथे बघू शकता वस्तू, किंमत, पात्रता, शेरा, वेट अँड राईस, गहू आणि तांदूळ, गहू किती मिळते आणि तांदूळ किती मिळते ते सुद्धा बघू शकता. आणि आपण आपली सर्व माहिती दर महिन्याला या मेरा राशन या ॲप्सवर बघू शकता. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो मराठी टेक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा यांच्याबद्दल नवीन माहिती घेऊन येत आहे.